अरे कोण म्हणतो उकरून देत नाही? अरे कोण म्हणतो उकरून देत नाही? स्वकर्ता पितू की जय. हा माझे नाव एसी सोमनाथ, मातोश्री कोंडाबाई, पिताश्री हिरामन मारुती, मुक्काम हिवरेतर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आम्ही या ठिकाणी जय ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी अनधिकृतपणे या ठिकाणी केलेली कारवाई ही अतिशय चुकीची आहे. आम्हाला सर्वांना या ठिकाणी बेघर करण्याचा तर त्यांचा असणारा प्रयत्न, आणि तर त्यामुळं त्यांनी आम्हाला आज आमच्यावरती ही वेळ आणलेली का त्यामुळं आमचे लहान लहान मुलं आणि आमच्या माता भगिनी, आमचे बांधव आज या ठिकाणी आजच नाही तर आज गेले जवळजवळ महिना होत आला. प्रांत कार्यालयात पण आम्ही या पद्धतीने 15 दिवस तर त्या ठिकाणी उपोषण करून पण त्यांना कुणालाही तर त्या पद्धतीची दया माया आलेली नाही. शासन हे एकदम निर्दयी आहे, त्यांचा आम्ही तीव्र निषेध करतोय. तर त्यासाठी आम्ही शासन दरबारी तर त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय न भेटल्याने आम्ही या ठिकाणी येऊन परत साखळी उपोषण करण्याचं ठरवलं. तर त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी 8 दिवस आम्ही 4 जणांनी मध्ये तर त्या ठिकाणी उपोषण केलेले 8 दिवस. तरी पण त्या शासनाला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही, म्हणून या ठिकाणी आता आम्ही साखळी उपोषण चालू केलेले. आजपर्यंत आम्ही ह्या शासनाला, फॉरेस्ट खात्याला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार यांनी त्यांच्या सही शिक्क्यांनी स्टॅम्प पेपरवरती या ठिकाणी स्पष्ट भाषेत त्यांना काही पत्र दिलेले. या पत्रामध्ये स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे का भारत सरकारचा विश्व जग जाहीर दिनांक 9/2/1961, 30/4/1968, 3/1/1969, 8/1/1969, 30/4/1969 अशा पद्धतीने ही विश्व पुकार झालेली. ह्या पूर्णपणे विश्वामध्ये जग जाहीर झालेले का गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचा आदिवासी हा कुटुंब परिवार आहे. आणि तरी सुद्धा या ठिकाणी नको त्या पद्धतीने तर यांनी या ठिकाणी चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे. या ठिकाणी मूळ बीज, मूळ मिट्टी, मूळ मालिक यांचीच तर यांनी या पद्धतीने या पद्धतीची कारवाई करून तर त्यांनी स्पष्टपणे शासनाच्या तोंडाला काळिमा फासलेले. त्याचबरोबर या ठिकाणी भारत सरकारने त्यांना स्पष्ट भाषेत तर या ठिकाणी सांगितलेलं होतं का भारत सरकार रेव्हेन्यू इंडिया भूमी भारत सरकारची आहे, कोणत्याही 852 डिपार्टमेंटची नाही, कोणत्याही खात्याची रेव्हेन्यू भूमी नाही. फॉरेस्ट, वने, राज्य यांची किंवा केंद्र सरकार हे सगळे OIGS आहेत. सर्व हिंदी संघ, युनियन संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, संसद भवन, कलेक्टर, तहसीलदार सर्व OIGS, सोसायटी, NGO, कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन सोसायटी इत्यादींची रेव्हेन्यू भूमी नाही, भारत सरकारची रेव्हेन्यू भूमी आहे. पहा जनरल स्टॅम्प, या जनरल स्टॅम्पवरती स्पष्ट भाषेत लिहिलेले भारतीय गैरन्यायिक, भारत इंडिया नॉन ज्युडिशियल. तरी सुद्धा तर त्यांचे डोळे उघडत नाहीत. त्यांना स्पष्ट भाषेत या ठिकाणी दाखवून दिल्यानंतर पण त्यांनी या पद्धतीची कारवाई केलेली. त्यामुळे तर यांच्यावरती जास्तीत जास्त कठोर कारवाई कशी होईल या पद्धतीने या ठिकाणी शासनाने तर अजून ते प्रयत्न करावा. रेव्हेन्यू स्टॅम्प भारत सरकारची रुलिंग इंडिया ऑफ इंडिया भारत सरकारने या फॉरेस्ट खात्याला जा विचारलेले, जे स्पष्टपणे पत्र दिलेले तर त्याचं उत्तर मागितलेले, पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. आणि परंतु ही जी चुकीची कारवाई या ठिकाणी तर त्यांनी केलेली आहे, ती कारवाई करत असताना यांनी बळाचा वापर केलेला आहे. या ठिकाणी SRPF सारखे जवान या ठिकाणी आणून साधारणपणे या ठिकाणी 1000च्या आसपास फौजफाटा तर त्यांनी इथं आणलेलं आहे. 2-1 हजार इतर कर्मचारी
या ठिकाणी तर त्यांनी आणलेले आहेत. अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा आणला. साधारणपणे 150 जीसीबी या ठिकाणी आणलेत. त्या जीसीबी वरती कोणत्याही प्रकारचे नंबर नाही. जे नंबर होते तर ते चुकीचेच, पुढच्या बाजूनी 1 नंबर तर मागच्या बाजूनी 1 नंबर, या पद्धतीची अतिशय चुकीची म्हणजे या ठिकाणी कारवाई केलेली. आणि या ठिकाणी त्यांनी या आदिवासींवरती दहशत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे जे पहिल्यापासूनच म्हणजे या ठिकाणी पूर्ण म्हणजे गरीब याच्यातून मऊ पोट भरतात आणि त्यांच्यावरती तुम्ही दहशत करण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला दहशतच करायची तर जा ना तिकडं, पाकिस्तान होतं ना तिकडं, एवढा फौजफाटा घ्यायचा तर जा तिकडं. कोण कोण तुमचे वैरी असतील तर तिकडं शोधा. आमच्या बरोबर काय वैरीपणा करताय? या ठिकाणी ही सरकारची जमीन आहे. सरकारची जी जमीन आहे तर ती आमची जमीन आहे. या पद्धतीने आम्ही तर या ठिकाणी वार काही झालं तरी पण आम्ही इथून हटणार नाहीत. या ठिकाणी आमचे माता भगिनी, आमचे बांधव या ठिकाणी सगळे याच ठिकाणी आहेत आणि इथून कुठेही आम्ही जाणार नाहीत. आमचे यापूर्वी आमचे वडील या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगत होते का त्यांचे आजोबा पंजोबा या ठिकाणी शेती करत होते. त्यांचे 55 सालापासूनचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर 74 सालचा पुरावा आहे, 84 सालचा पुरावा आहे. फॉरेस्ट खात्याने स्वतः या ठिकाणी सर्वे करून गेलेत आणि त्यातून त्यांनी 95 सालचा पुरावा या ठिकाणी नमूद करून गेलेले आहेत. तरी पण शासन म्हणतं का तुमच्याकडे 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे पुरावे नाहीत. म्हणजे तर यांना फक्त कोणत्याही परिस्थितीत आपण कोणत्याही पद्धतीने चाललो तर ते त्यांना खोटं म्हणजे सिद्ध करायचंय. या पद्धतीचं अतिशय चुकीच्या पद्धतीने कारवाई त्यांची चालू आहे. परंतु या ठिकाणी हा आदिवासी बांधव पूर्णपणे ठाम पद्धतीने पूर्ण निश्चय करून या ठिकाणी बसलेले आहे. भले मेलो तर याच ठिकाणी मरू, आमचे पूर्वज पण या ठिकाणी गेलेले आहेत. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. या लढ्यासंदर्भात आजपर्यंत आम्हाला विविध संघटनांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने